नमस्कार, मी अंजली पाटील आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण केक बनवणार आहोत, ज्यामध्ये आपण गहू पीठ आणि गूळ वापरणार आहोत। चला तर मग कृतीला सुरुवात करूया। तर आपण अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, तो आपण दूध घालून अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचा आहे। रवा भिजेल एवढं दूध त्याच्यामध्ये घालायचं आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि अर्ध्या तासासाठी सोडून द्यायचं। तसंच हा गूळ सुद्धा एका बाउलमध्ये घेतला आणि त्याच्यात पण दूध घालून तो पण अर्धा तास ठेवून द्यायचा आहे। गूळ विरघळला पाहिजे एवढंच त्याच्या पाठीमागचं हे आहे। गूळ बुडेल पूर्ण एवढं दूध आपल्याला घालायचं आहे। तुम्हाला जर दूध घालायचं नसेल आणि इन्स्टंट जर गूळ विरघळून पाहिजे असेल तर पाणी घालून तुम्ही गॅसवर उकळी काढून सुद्धा घेऊ शकता। पाक बनवू नका, गॅसवर ठेवायचं आणि गूळ विरघळला की बंद करायचं। दूध आणि गूळ गॅसवर ठेवू नका, नाहीतर दूध फाटेल। दुधामध्ये गूळ घातला तर आणि तुम्ही जर गरम केला तर दूध नक्की फाटतं। आता अर्ध्या तासानंतर आपण कृतीकडे जाऊया। अर्ध्या तासानंतर बघितलं आपण गूळ पूर्ण विरघळलेला आहे आणि रवा सुद्धा केवढा फुलून आलाय बघा। छान भिजलेला आहे रवा। आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये एकत्र करूया। पहिल्यांदा हे गहू पीठ आहे ते आपण मिक्सरमध्ये घालूया। आता हा रवा घालून घेऊया। हे दही आहे, अर्धी वाटी दही ते घालून घेऊया। अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे, कुकिंग ऑइल तुम्ही जे कुठलं वापरत असाल ते घेतलं तरी चालेल किंवा तूप घेतला तरी सुद्धा चालेल। हे गूळ आणि दूध एकत्र केलेलं आहे, मी गाळून ठेवलं आहे। हे आता घालून घ्यायचं। पण मिक्सर फिरवणार आहे त्याच्या अगोदर मी ही गॅसवर एक कढई ठेवली, त्याच्यामध्ये स्टँड ठेवलं आणि हे आपण आता झाकून प्री हीट करायला ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण मिक्सर वगैरे फिरवायचं आहे, म्हणजे ते 10 मिनिटं प्री हीट होईल। आता हे छान फिरवून झालेलं आहे। आता उरलेल्या गोष्टी ते आपण घालून घेऊया। 1 टेबलस्पून बेकिंग पावडर घालायचे आणि पाव चमचा खायचा सोडा घालायचा। चिमूटभर मीठ सुद्धा घालायचं आहे आणि आता हे आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत। आता हे फिरवून झालेलं आहे। आपली बरोबर कन्सिस्टन्सी आहे का बघायचं। तर आता हे करेक्ट आहे। जर घट्ट वाटत असलं तर थोडं दूध घालून फिरवायचं अजून, पण आता हे बरोबर झालेलं आहे। ह्या भांड्याला बटर पेपर किंवा वॅक्स पेपर लावून घ्या। बटर पेपर लावला तर त्याला तूप सुद्धा लावून घ्या आणि हे याच्यामध्ये ओतून घेऊया। जेव्हा भांड्यामध्ये ओतायचं आहे तेव्हाच आपण बेकिंग पावडर आणि खाण्याचा सोडा घालायचा आहे। ते घातल्यानंतर ठेवायचं नाही मिश्रण, लगेच ओतून लगेच गॅसवर चढलं पाहिजे। अर्धा चमचा व्हॅनिला एसेन्स घातला ह्याच्यामध्ये, नेमका व्हिडिओ घ्यायचा तो राहून गेला। तुम्हाला जर व्हॅनिला एसेन्स घालायचा नसेल तर तुम्ही वेलदोडा किंवा जायफळ पूड पण घालू शकता। आता ही टूटी फ्रुटी आहे, ह्याच्यावर आपण घालून घेऊया। ड्रायफ्रूट पण घालू शकता तुम्ही, चॉकलेट घालू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे काहीही याच्यावरती तुम्ही करू शकता डिझाईन। ह्या टूटी फ्रुटीचा सुद्धा आपला व्हिडिओ आहे, हे मी सर्च केला तर व्हिडिओ मिळेल। हे प्रीहीट करून घेतलं आहे आपण। तर हे कापड वापरा काढायला, गरम भरपूर झालेलं असतं। त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवलेलं आहे आणि हे त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं आणि वरती हे झाकण ठेवायचं। गॅस 5 मिनिट मोठा करायचा आणि त्याच्यानंतर गॅस बारीक करायचा। असं करून आपल्याला अर्धा तास ते 35 मिनिटं हे गॅसवर ठेवायचं आहे। अर्धा तास झालेलं आहे, आता आपण हे उघडून बघूया। किती छान फुगलं आहे बघा, मस्त झालं आहे। आता हे आपण चेक करूया सुरी घालून। आपला केक तयार आहे, कुठेही काही चिकटलेलं नाही आहे। आता आपण गॅस बंद करूया। ह्याच्यावर एक कापड झाकून ठेवूया, म्हणजे खूप ड्राय होणार नाही। आता हा केक गार झालेला आहे, आपण कट करून बघूया। आपण हा आता या डिशमध्ये काढून घेऊया।
छान असा निघालेला आहे. पेपर काढून टाकूया. मस्त स्पॉन्जी झालेला आहे. तुम्हाला हवे तसे पीस कट करून घ्या. पूर्ण आतपर्यंत छान भाजला आहे आणि जाळी पडली मस्त. स्पॉन्जी झाला एकदम. या प्रमाणात तुम्हीही असा हेल्दी केक करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.